नमस्कार. न्यूज 24 लाईव्ह बीडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत वडवणी तालुक्यातील बाहेगोन या गावी. बाहेगोन या गावचे सुपुत्र महेश अर्जुनराव मस्के यांची नुकतीच CRPF मध्ये निवड झालेली आहे. आपल्यासोबत त्यांचे आई वडील आहेत. आपण या प्रसंगी जाणून घेऊया की त्यांच्या भावना काय आहेत. काय सांगाल? खूप छान वाटतंय. खूप दिवस स्ट्रगल केलं. 3 वर्ष स्ट्रगल केलं. 2018 पासून मी तयारी करतोय या भरतीची. 2018 मध्ये एक्झाम मध्ये फेल झालो. 2000 नंतर 19चा काळ कोरोनाचा आला. नंतर 2 वर्ष स्ट्रगल होतं. नंतर 2021ला नंतर भरती आली. त्या भरतीमध्ये एक्झाम पास झालो. पण फिजिकलमध्ये चेस्टमध्ये कटलो. नंतर 2023 मध्ये नवीन भरती आली. त्यामध्ये नंतर एक्झाम पास झालो, फिजिकल पास झालो, मेडिकल पास झालो वर फायनली मी सिलेक्शन त्यामध्ये झालं माझं. ही जी काय CRPF ची जी तुमची ट्रेनिंग होती, ही ट्रेनिंग नेमकी कुठं होती आणि किती दिवसासाठी होती ही ट्रेनिंग? हे आमची ट्रेनिंग सुरुवातीला आम्हाला ग्रुप सेंटर पुणे येथे बोलवलं होतं. नंतर तिथून 10-15 दिवस ते ठेवलं. नंतर तिथून आम्हाला पटनाच्या जवळच राजगीर म्हणून आमचं ट्रेनिंग सेंटर आहे, RTC राजगीर. तिथं आमची ट्रेनिंग होती. आमची ट्रेनिंग आता पूर्ण झालेली आहे. आज बाहेगोन गावातील समस्त गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा मोठा सत्कार करण्यात आलेला आहे. आज आपल्यासोबत त्यांचे आई वडील देखील आहेत. आपण जाणून घेऊया की या यशस्वी सुपुत्राच्या बद्दल त्यांच्या काय भावना आहेत. काय सांगाल का? बऱ्याच पूर्वी दिवसापासून स्वप्न होतं की काहीतरी मुलगा कुठंतरी लागेल, तर असं करीत स्वप्न पार पाडलं त्यांनी आणि एक फौजी CRPF तयार झाला. या नवीन पिढीला तुम्ही काय सल्ला काय द्याल? या नवीन पिढीला एवढाच सल्ला आहे की संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. प्रयत्न करीत राहायचे, शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहायचे, जिद्द सोडायची नाही. मी पण 3 वेळेस अटेम्प्ट दिला. मग शेवटच्या अटेम्प्टमध्ये झालं. माझं एजही संपत आलेलं होतं, पण त्या शेवटच्या अटेम्प्टमध्ये सगळं जुळून आलं. देवानी साथ दिली, नशिबानी साथ दिली आणि माझं स्वप्न हे पूर्ण झालं व मी CRPF मध्ये माझी निवड झाली. या यशस्वी सुपुत्राच्या माऊली देखील, आई देखील आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेऊया की त्यांच्या या यशाबद्दल त्यांना देखील काय वाटतंय. काय सांगाल आई? मला खूपच आनंद झालाय. माझा मुलगा पदीला हे झालाय. निश्चितच त्यांना त्यांच्या ज्या काय भावना आहेत, ह्या भावना दाटून आलेल्या आहेत, त्यांचा कंठ दाटून आलेला आहे. त्या आपल्या शब्दातून त्यांच्या या यशस्वी सुपुत्राबद्दल ज्या काय भावना आहेत, त्यांना अभिमान वाटतोय की त्यांचा सुपुत्र भारत देशाच्या सेवेसाठी CRPF मध्ये त्याची निवड झालेली आहे. न्यूज 24 लाईव्ह बीडसाठी मी लहू खारगे, वडवणी, बाहेगोन.